हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8 मॅथमॅटिक्स आणि प्रॅक्टिस सेट तुमची चालू आहे बाळांनो. 6.4 लेक्चर क्रमांक आहे 4. आतापर्यंत आपण सगळे लेक्चर 1, 2 आणि 3 घेतलेले आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सगळे लेक्चर बघा, नंतर 6.4 बघा. अरे 6.4 हा थोडासा अवघड आहे, सगळ्यात अवघड एक्सरसाइज आहे चॅप्टर मधली. ही जी एक्सरसाइज ही जवळपास 4 ते 5 फॉर्म्युल्यावर अवेलेबल आहे. ठीक आहे, एक तर याच्यात फॅक्टरायझेशन, दुसरी गोष्ट ए क्यूब प्लस बी क्यूब चा फॉर्म्युला, नंतर ए क्यूब मायनस बी क्यूब, नंतर ए प्लस बी होल क्यूब, नंतर ए मायनस बी होल क्यूब, नंतर ए प्लस बी होल स्क्वेअर, नंतर ए मायनस बी होल स्क्वेअर, आणि नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या होत आहे बाळांनो. फॉर्म्युला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 फॉर्म्युले तुम्हाला इथे लागणार. आणि दुसरी गोष्ट फॅक्टरायझेशनची. जर तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा चॅप्टर लगेच कळणार आणि मी तुम्हाला शिकवणार अतिशय सोप्या पद्धतीने. ठीक आहे. हॅलो वर्ग 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज आपण चालू करत आहोत प्रॅक्टिस सेट 6.4. चॅप्टरचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ही प्रॅक्टिस सेट झाली म्हणजे तुमचा चॅप्टर संपतो. ठीक आहे, तर बघूया 7 ते 8 प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने सॉल्व करायचे ते बघूया. चला लेक्चर स्टार्ट करूया. ओके, पहिला क्वेश्चन बघा. पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला बाळांनो? सिम्प्लिफाय. काय बोला, काय सिम्प्लिफाय करा? सिम्प्लिफाय. बघा सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. एम स्क्वेअर मायनस किती एन स्क्वेअर अपॉन एम प्लस एन चा होल स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर अपॉन एम क्यूब मायनस एन क्यूब. तर बाळांनो, मागे जे शिकवलेले 3 ते 4 फॉर्म्युले सांगा मला. पहिला फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब. सांगूया. ए मायनस बी क्यूब का होता? ए मायनस बी ए स्क्वेअर. हा बोला पटकन. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हाच होता. नंतर ए प्लस बी, नंतर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी आणि ए प्लस बी चा क्यूब, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी चा क्यूब. मायनस असेल तर प्लस, नंतर मायनस आणि प्लस मायनस असा सिक्वेन्स चालू आहे. प्लस प्लस आणि काय मायनस. कधी? मायनसच्या वेळेस. कधी मायनसच्या वेळेस. तर बघूया. तर हा प्रश्न स्टार्ट करूया बाळांनो. करायचा. हा तर बघा, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर असा फॉर्म्युला आपल्याला होता बघा. एम स्क्वेअर हा म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी आणि ए मायनस किती रे? बी. होता ना असं फॉर्म्युला. हा आणि ए स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी दोन वेळेस करू शकता तुम्ही. ए प्लस बी ए प्लस बी. ए मायनस बी स्क्वेअर याला काय करणार? ए मायनस बी ए मायनस बी. हे असे बेसिक फॉर्म्युले तुमच्याकडे आहे का नाही? हा बस काही नाही, फॉर्म्युलेच लावायचे. 5-6 फॉर्म्युलेची यादी जवळ ठेवायची आणि ते कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. हा याला कसं लिहिता येईल? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरला कसं लिहिणार? एम मायनस एन आणि एम प्लस एन असं लिहायचं. लिहू शकतो ना याला? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरला काय लिहिणार? एम मायनस एन एम प्लस एन. आता एम प्लस एन स्क्वेअरला 2दा लिहायचं. प्लस आहे ना, आणि इथं स्क्वेअर आहे तर कितीदा लिहू शकतो आपण? 2दा. एम प्लस एन एम प्लस एन कितीदा? बोला. 2 वेळेस लिहू शकतो. किती? 2. आणि हा जो फॉर्म्युला आहे एम स्क्वेअर प्लस किती आहे? एम एन प्लस किती? एन स्क्वेअर. पहिला प्रश्न हाच आहे ना? नक्की? हा
नक्की का? हाच आहे का पहिला प्रश्न? चला बघूया, हाच आहे. नंतर एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन चा स्क्वेअर. हा इथं काय, एम कबू आणि एनचा पण कबू. तर कबू राहिला तर कोणता फॉर्म्युला लावायचा? हा लावता येईल का? हा लावता येईल ना? हा, हे सगळे फॉर्म्युले वरतीच लिहून दिले मी. कोणता फॉर्म्युला कधी लावायचा? ए क्यूब मायनस बी क्यूब ला कोणता लावता येईल? ए मायनस बी. हा, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सांगा पटकन. एम मायनस एन. हा, नंतर बोला एम स्क्वेअर. हा, हे मायनस असल्यामुळे आता काय राहणार? प्लस एम एन प्लस एन. हा, एनचा स्क्वेअर. आता मला सांगा, आवळे जावळे सारखे दिसतात का नाही दिसत? हे लिहू नका. आवळे जावळे सारखे दिसतात का नाही दिसत? आवळे जावळे म्हणजे एक सारखे. कोण कोण एक सारखे? बघा, ही पट्टी एक सारखी आहे, ही पट्टी एक सारखी आहे. दोन्ही काय झाले? कट कर. दोन्ही काय झाले? कट झाले. बरं, अजून काय दिसतंय बघा? अजून बघा, अजून काय कट होणार? एम प्लस एन, एम प्लस एन, हे दोन्ही कट. हा, तर काय उरतं? एम मायनस एन आणि एम प्लस एन. झालं. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. सोपं आहे का? 4 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा? बोला ना, किती मार्काचा प्रश्न आहे? 4. क्लिअर झाला? काहीच केलं नाही मी, फक्त फॉर्म्युला लावला. हा फॉर्म्युला एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ला काय केलं? हा फॉर्म्युला दोनदा लिहिला आणि याच्यासारखं याचा फॉर्म्युला बनवला. एम क्यूब मायनस एन क्यूब, एम मायनस एन, एम स्क्वेअर, एम एन प्लस एन स्क्वेअर. सेम सेम पट्ट्या काय झाल्या? कट. मग ही पट्टी पण काय झाली? कट. काय उरलं? एम मायनस एन, एम प्लस एन. कळालं? कळालं? राईट आन्सर. आपल्या प्रश्नाचं उत्तर राईट आहे का? अजून थांबा, अजून पूर्ण नाही झाला प्रश्न. एम मायनस एन, एम प्लस एन, आणि इकडं मात्र काय? अजून खाली बघा, अजून प्रश्न पूर्ण नाही झाला. थांबा, प्रश्न अजून पूर्ण झालेला नाही. ठीक आहे, इथपर्यंत कळालं होतं तुम्हाला. एम मायनस एन आणि एम प्लस किती रे? एन. इथं किती आहे? एम मायनस एन. आता एम मायनस एन, एम मायनस एन पण काय झाले? कट. काय उरतंय? 1 अपॉन एम प्लस एन. कळालं? राईट. हाच प्रश्न कमीत कमी 3 वेळेस तुम्ही लिहायचं. किती वेळेस लिहायचं? 3 वेळेस करायचं. किती वेळेस करणार? कळालं? नक्की. दुसरं घेऊया. अच्छा, दुसरं घेऊया. फॉर्म्युले हे फिक्स राहतील. एवढे फॉर्म्युले जे आहे ना, हे सगळे फॉर्म्युले काय राहणार बाळांनो? बोला. फिक्स राहतात. काय होणार? फिक्स. तर नेक्स्ट बघा, काय फॉर्म्युला? प्रश्न काय? दुसरा प्रश्न काय? ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 नंतर ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 इंटू ए स्क्वेअर मायनस 1 ए प्लस 3. करायचा हा प्रश्न सॉल्व. अच्छा, बघा या प्रश्नाला सॉल्व करताना काय करावं लागेल बघा. हे 10a किती आहे? 10a आणि 20. आता तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये शिकवलं होतं मी. 10a याचे फॅक्टर पाडायचे. काय करायचे? कोणाचे? ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21. दोन संख्यांचा गुणाकार 21 आणि त्यांची बेरीज किती भरली पाहिजे? 7. 7 त्रिक 21. चालतं ना असं? मग 7a आणि 3a. ए स्क्वेअर प्लस 7a प्लस 3a प्लस किती? 21. काय कॉमन काढू? ए जर कॉमन काढला तर ए प्लस 7 आणि इकडे काय कॉमन काढू? 3. ए प्लस 7. काय आलं? ए प्लस 7 आणि हे जर डबल झालं ना, डबल झाल्यावर काय करतो आपण? बोला. ए प्लस 3. हे झाली याची जोडी. मग ही जोडी इथं लिहिता येईल आपल्याला, याच्या जागेवर लिहिता येईल. ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 च्या जागी लिहिता येईल. आता दुसरी जोडी पहा. दुसऱ्याची काय? ए स्क्वेअर प्लस 6a मायनस किती आहे? 7. मायनस किती आहे? 7. काय करू? बोला. गुणाकार 7 झाला पाहिजे आणि बेरीज मात्र 6 झाली पाहिजे. कोण आहे असे? बोला. गुणाकार मात्र किती? मायनस 7. मग कोण आहे? बोला पटकन, कोणतं आहे? ए स्क्वेअर प्लस 6a. बोला.
दोन संख्यांचा गुणाकार किती पाहिजे? दोन संख्यांचा गुणाकार पाहिजे -7 आणि बेरीज मात्र किती? 6. 7 1 7, 7 मधून 1 कमी झाला 6. बरोबर आहे का? 7 मधून 1 कमी झाला 6. मोठी संख्या कोणती? हा ए स्क्वेअर प्लस 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 सांगा 7 आहे ना का 6 आहे? बोला. हा ए स्क्वेअर किती घेऊ? 6 घेऊ ना. हा 6a. बर 6a. 6 करायचे पण 6 चे फॅक्टर काय राहणार? 7 मधून 1 कमी किती? 7 1 7. 7 1 काय? 7. आणि हे बा गुणाकार 7 झाला पाहिजे -7 आणि बेरीज मात्र किती पाहिजे? 6. मग अशा कोणत्या दोन संख्या शोधात? -7 आणि बेरीज मात्र 6. कोणती? 7 गुणिले -1. 7 गुणिले -1 आणि 7 प्लस -1. 7 मधून 1 गेले किती उरता? 6. किती होता? 7. म्हणजे ए स्क्वेअर प्लस किती घेऊ? ए स्क्वेअर प्लस किती घेऊ? हा एक काम करा, +7 घ्या, प्लस किती घ्या? 7 आणि नंतर -7a -1a -1a. हा आणि -7 चालतं का रे? 7a मधून 1 गेला किती झाले? 6 आहे. किती झाले? 6 आहे. मग ए स्क्वेअर, ए जर कॉमन काढलं तर इथं काय उरतं बघा? a + 7 आणि इथं काय कॉमन काढणार आहे? -1. तर a + 7 a + 7 a + 7 आणि a - 1 a - 1 a + 7 a - 1. मग आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. याची व्हॅल्यू आली. याची व्हॅल्यू काय आली? a स्क्वेअर + 10a म्हणजे किती? बोला ना. a + 7 a + 3 a + 7 बोलत जा a + 3 हा अपॉन a स्क्वेअर + 6a. याची व्हॅल्यू किती आली? a + 7 a - 1 a + 7 a - 1 इंटू a स्क्वेअर -1 ला तुम्ही असं लिहू शकता. a स्क्वेअर -1 ला 1 चा स्क्वेअर लिहू शकता. 1 आहे ना, तर याला तुम्ही a - 1 a + 1 लिहू शकता. लिहू शकतो ना आपण? का नाही लिहिता येणार? लिहिता येईल. हा मग काय राहणार? a - 1 a + 1. हा नंतर इथे a प्लस किती रे? 3. आवळे जावळे बघा, आवळे जावळे बघा. बघा रे राजा, काय काय सारखे दिसतात, काय वेगळे दिसतात बघा. काय बोला? a + 7 a + 7. अजून काय दिसते? a - 1 a - 1. अजून काय दिसतं? a + 3 a + 3. काय उरलं? a + 1. कळालं? किती आलं उत्तर? समजलं? हा a + 1 राईट आन्सर आपलं. हा क्लिअर? तुम्हाला कळालं का बाई? नक्की का? खरं सांगा. अच्छा पुढे जाऊ. कितवा प्रश्न? तिसरा. आता बा तिसरा प्रश्न काय? 8x चा कबू -27y चा कबू अपॉन 4x चा स्क्वेअर -9y चा स्क्वेअर. हा 8 कोणाचा कबू आहे रे? 2 चा. कोणाचा कबू आहे? याला असलो का 2x ब्रॅकेट करून कबू. आणि हा 27 कोणाचा आहे? 3y चा काय करू? कबू. लिहिता येईल का? हा श्रद्धा 2xy 3y लिहिता येईल का? लिहिता येईल. हा कोण? 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2 चा. 2x चा स्क्वेअर. 9 कोणाचा आहे? 3 चा. 3y चा बोला स्क्वेअर. 3y चा नक्की. आता हा कबू आहे आणि हा मात्र काय? स्क्वेअर आहे. एक कबू आहे आणि एक मात्र काय? स्क्वेअर. आणि आपल्याला काय करायचं? आन्सर काढायचंय. तर आन्सर जर काढायचंय, कबूचा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिल तर मी a कबू -b कबू. हा a - b नंतर a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा वरचा पट्टा कशाला आहे? फॉर्म्युला लिहिण्यासाठी. कशासाठी? मग सांगा काय लिहा? 2x - 3y. 2x मायनस किती? 3y. अरे कळतंय का बाळांनो? ठीक आहे. हा प्रश्न अवघड आहे पण थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल. अवघड थोडीशी आहे ना. हा सांगा 2x चा बोला पटकन. 2x चा
स्क्वेअर हा प्लस 2x इंटू 3y 2x इंटू 3y 2x इंटू किती 3y प्लस 3y चा स्क्वेअर 3y चा स्क्वेअर 3y चा स्क्वेअर अपॉन सांगा पटकन 2x मायनस 3y ही किती वेळेस लिहू रे ए किती वेळेस लिहू दोनदा लिहू का एकदा मायनस लिहू आणि एकदा काय लिहू प्लस नक्की का मग आता काय काय कट करू ही पट्टी कट काय उरते हा 2x स्क्वेअर प्लस 3 दोन्ही 6 3y चा स्क्वेअर असं लिहू शकता अपॉन 2x प्लस 3y असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहू शकता कसं 2 चा स्क्वेअर 4 x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 3 चा स्क्वेअर 9 y चा स्क्वेअर अपॉन 2x प्लस 3y हे का उत्तर नक्की स्क्रीनशॉट मारून घ्या बघा आणि लवकर लिहून घ्या ठीक आहे जाऊया पुढं जाऊ आता कितवा प्रश्न आहे चौथा कितवा आहे चौथा बघूया काय x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 अपॉन x प्लस 3 आणि x प्लस 8 आणि इथं काय रे x स्क्वेअर मायनस किती आहे 64 आणि x मायनस 8 चा होल स्क्वेअर x मायनस 8 चा काय होल स्क्वेअर बघूया x मायनस 8 चा होल स्क्वेअर नक्की का खरं सांगा हा अच्छा बघूया सॉल्व करायचा आता तुम्हाला इथं फॅक्टर पाडावं लागेल कोणाचे बोला x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 कसं करणार दोन संख्यांचा गुणाकार 24 भरला पाहिजे आणि बेरीज मात्र किती भरली पाहिजे 5 काय राहणार 8 ते 24 आणि 8 हातून 3 गेले 5 चालतं का 8 ते 24 आणि 8 हातून 3 गेले 5 आज करू का याला x स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x हा मायनस 24 चालतं का 8 मधून 3 गेले किती राहणार 5 काय कॉमन काढू x मायनस 8 प्लस 3 कॉमन काढले 3 8 हे 24 मग x मायनस 8 आणि x प्लस किती 3 x मायनस 8 x प्लस 3 इथे लिहू शकतो का मी याच्या जागेवर लिहू का याच्या जागी लिहू का x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 च्या जागी काय लिहू x मायनस 8 x प्लस 3 x मायनस 8 एक मिनिट x मायनस 8 हा x मायनस x प्लस 3 खाली किती x प्लस 3 x प्लस 8 हा याचा x स्क्वेअर मायनस 64 कसं लिहिणार सांगा x स्क्वेअर मायनस हा 8 चा स्क्वेअर करू का नक्की का हा आणि याला पण x मायनस 8 चा स्क्वेअर स्क्वेअरला डबल लिहू का असं लिहू शकतो का लिहू शकता ना नक्की नक्की ना आता एक स्टेप वाढवा याच्यात काय कट होतं पा x प्लस 3 कट x प्लस 3 कट x मायनस 8 कट x मायनस 8 कट हा आता याला एक्सपांड करू शकता करू शकतो ना हा त्याला काय लिहिणार x मायनस 8 आणि x प्लस 8 आणि खाली काय राहणार बोला x प्लस 8 x प्लस 8 आणि x मायनस किती 8 x प्लस 8 x प्लस 8 काय झाले कट x मायनस 8 पण काय झाले कट उत्तर किती येते एक आहे का आहे ठीक गुड उत्तर आलं एक कळलं 4 मार्काचे प्रश्न आहे किती मार्काचे हा वाटत नाही सोपं आहे ना जाऊ पुढं कितवा आहे आता 5वा काय तो 3x स्क्वेअर बघा 5वा प्रश्न 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 हाचे करा जाओ आणि x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 नक्की का बरोबर करायचं सॉल्व अच्छा आता बघूया बरेचसे प्रश्न येतं 3x स्क्वेअर
मायनस एक्स मायनस 2 याचे फॅक्टर पाडा पहिले. 3 दोन्ही किती झाले 6. प्रोडक्ट किती पाहिजे प्रोडक्ट पाहिजे 6. सम किती पाहिजे मायनस 1 मायनस 1. 3 दोन्ही किती झाले 6. सांगा तर कोण याचे ज्यांचा गुणाकार 6 आणि बेरीज मात्र 1 पाहिजे मायनस कोणत्या संख्या त्या. असं करू का 3 दोन्ही 6 आणि 3 मधून 2 गेले 1 चालतं का. हा -3 गुणिले 2 आणि -3 + 2 -3 मधून 2 काढा -1. 3 दोन्ही किती झाले 6. 3 दोन्ही किती 6. 3x² हां हां -3x + 2x -2 चालतं का. 3x² -3x + 2x -2 चालतं. काय कॉमन काढू याच्यात काय कॉमन काढू सांगा. 3 कॉमन काढा. काय कॉमन काढा 3. x कॉमन काढा. काय राहणार x - 3 1 3 चालतं का. हा इकडे काय कॉमन काढू 2. काय राहणार x - 2 1 2 2 1 2 किती आहे हे पाहिजे किती आहे. आता ही जोडी सारखी दिसती का डबल रोल आहे का. हे जर डबल रोल राहिलं x - 1 आणि 3x + 2 आपल्याला काम आहे इथं है ना. असे 3 फॅक्टर पाडायचे आपल्याला. किती फॅक्टर पाडायचे नंतर दुसरा फॅक्टर 3x² -7x -6. प्रोडक्ट किती पाहिजे इथं प्रोडक्ट किती पाहिजे साइन किती झाला -6 गुणिले 3 साइन किती झाले 18. सम किती पाहिजे -7 -7. सांगा दोन संख्यांचा गुणाकार -18 आणि बेरीज -7. 9 दुनी 18 9तून 2 गेले 7 चालतं का चालतं ना. मायनस किती 9 9 दुनी 18 9तून 2 गेले 9 + 2 7 9तून 2 गेले तर किती राहतात 7. किती राहतात बाळांनो 7. 9 दुनी 18 तर इथं मांडणी करा 3x² -9x हां प्लस 2x -6 याच्यातून कॉमन काढा. काय कॉमन काढता बोला 3x हां इथं राहणार x 3 त्रिक 9 प्लस 2 बेत्रिकी झाले 6 x -3 आणि 3x + 2 3x + किती 2 x -3 आणि 3x + किती 2 मग काय राहणार हा झाला. हा दुसरा फॅक्टर किती लागणार आपल्याला 3 किती लागणार आहे 3 लोक लागणार ना कारण की x² -7x + किती 12 किती 12. मग सांगा किती आहे बोला. हा दोन संख्यांचा प्रोडक्ट किती पाहिजे हा प्रोडक्ट पाहिजे 12. सम किती पाहिजे -7. कोण आहे सांगा अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 12 4 त्रिक 12 आणि 4 आणि 3 7 होता. जाऊन जाईल -4 गुणिले -3 4 त्रिक किती झाले 12 -4 प्लस -3 किती होता -7 होता. किती होणार मायनस मायनस प्लस होता ना -4 -3 किती झाले -7. मग इथे काय लिहिणार x² -4x हा -3x प्लस किती 12. काय कॉमन काढू याच्यात बोला x -4 याच्यातून काय कॉमन काढू 3 चौक 12 काय 3 चौक 12 निगेटिव्ह -3 कॉमन आहे मायनस मायनस काय होतील प्लस. मग x -4 आणि x मायनस किती 3 x -4 1 -3 हे आले. आता या सगळ्या जोड्या कामा येणार आपल्याला का नाही येणार जोड्या कामा येणार ना नक्की का. अच्छा आता आपली काय घेऊ हा सांगा. या 3x² -x -2 च्या जागेवर काय घेऊ हे घेऊ x -1 नंतर 3x प्लस किती 2 3x प्लस आपण किती 2 नंतर x² -7x + 12 कुठे दिसते हे दिसते सर x² -7x + 12 त्याची किंमत किती बोला x -4 हा नंतर x -3
एक्स मायनस 3. नक्की का? हा खरं सांगा. अच्छा, आता हे डिव्हिजन आहे ना, डिव्हिजन आहे ना. अजून एक फॅक्टर पाडून ठेवतो तुम्हाला मी. हा कोणता? एक्स स्क्वेअर मायनस 4. याला असं लिहू का? एक्स स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. चालतं का? याला असं लिहू का? एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 2. चालेल? चालेल नाही? एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस किती 2. काही अडचण? सगळं झालं. आता हे डिव्हिजन मध्ये व्यस्त होतं. खालचा जो पार्ट आहे तो वरती जातो आणि वरचा पार्ट कुठे राहणार? म्हणजे भागाकाराचं चिन्ह काढायचं आणि काय करायचं? गुणाकाराचं चिन्ह. काय करणार? हो ना. मग एक्स स्क्वेअर मायनस 4 वरती गेला आणि ती वरची संख्या खाली आली. पण एक्स स्क्वेअर मायनस 4 ची किंमत किती आहे सांगा? एक्स मायनस 2 हा एक्स प्लस 2 डिवायडेड बाय, आता हे 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6 याची किंमत किती आहे? एवढी. ती वरची खाली येईल ना आता. हा एक्स मायनस 3 आणि 3x प्लस 2 3x प्लस 3. आता काय काय कट करता येईल सांगा? पेन चेंज करतो मी कट करताना. हा सांगा, हे कट होईल का रे? 3x प्लस 2 3x प्लस 2 कट होईल का? हा कट झालं ना. अजून अजून काय कट होईल सांगा पटकन? एक्स मायनस किती कट येईल? बोला बोला. आता काय कट काय बाकी तिथं? उत्तर हेच राहील मग. एक्स मायनस 1 काय आहे? एक्स मायनस 2 ते पण आहे, एक्स प्लस 2 ते पण आहे, एक्स मायनस 3चा स्क्वेअर ते पण आहे आणि एक्स मायनस 4 झालं. एक्स मायनस 4 हेच उत्तर आहे. आता उरलेलं जे ते तुमचं उत्तर आहे. काय बोला? एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 दोनदा येते. हा नंतर ही लाईन वाढा एक्स मायनस नाही. ठीक आहे बरोबर, राईट आन्सर आहे. हा कितवा प्रश्न झाला? 5वा. किती? 5वा. हा कितवा झाला? 5वा. किती राहिले आता? 3. पटकन लक्ष द्या. 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देईन, चालेल का? तर करूया इथंच, करूया इथंच. हा करूया, काही अडचण. तुम्ही लिहून घेशाल ना घरी जाऊन? नक्की. आता लिहायची पण गरज नाही. तुम्ही ते ऍप डाउनलोड करून घ्या. प्रत्येक व्ह्यूअरला सांगतो टीचमेंटचा ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर हे सगळं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता प्रश्न बघा, सिम्प्लिफाय 4x स्क्वेअर. बोला प्रश्न काय? 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 याचे फॅक्टर पाडा. प्रोडक्ट किती झाला? प्रोडक्ट हा 4 गुणिले 6 साइन चौक 24. सम किती झाली? मायनस 11. सम किती झाली? मायनस 11. आणि प्रोडक्ट किती आहे? 24 आणि सम किती आहे? मायनस 11. मग आता बघा 8 3 24 आणि 8 आणि 3 किती होता रे? 11च होता. 8 आणि 3 किती होता? असं करा 8 गुणिले 3 8 3 किती झाले? 24. किती? मायनस 8 आणि मायनस 3 8 3 किती झाले? 24. 8 मायनस 8 प्लस मायनस 3 8 आणि 3 किती झाले? 11. मायनस 11 आहे का? मायनस 11 आहे ना. मग इथे लिहू का? काय लिहू? 4x स्क्वेअर मायनस 8x हा नंतर मायनस 3x 8 आणि 3 11 प्लस 6. काय कॉमन काढू? 4x. फक्त काय राहणार? x. 4 दुनी 8. याच्यातून काय कॉमन काढू? 3. मायनस 3 काढले x 3 दोन्ही किती झाले? 7. मायनस मायनस काय होता? प्लस. काय जोडी झाली? x मायनस 2 4x मायनस 3. हे ऑलरेडी आपण असे एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह केलेले बाळांनो प्रश्न, का नाही केले? करेले बरोबर आहे का? हा आणि आता 16x स्क्वेअर 16x स्क्वेअर मायनस 9 याला तुम्ही असं लिहू शकता 4x चा स्क्वेअर मायनस 9 म्हणजे कोण? 3 चा स्क्वेअर. तुम्ही काय लिहिणार याला? बोला 4x मायनस 3 एकदा मायनस आणि एकदा प्लस. ठेवा मांडणी याच्यात करा 4x स्क्वेअर. हा प्रश्न आहे 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 म्हटलं इथं लिहा किती आहे? 4x स्क्वेअर मायनस 11x
प्लस 6 अपॉन 16x² मायनस 9. तुम्हीच सांगा आता काय करू, बोला. याची किंमत सांगा. न्यूमरेटरची किंमत किती आहे? x मायनस 2 आणि 4x मायनस 3. याची किंमत सांगा. 4x मायनस 3 आणि 4x प्लस 3. 4x प्लस 3. मग हे 4x. हां काय करू, 4x मायनस 3 4x मायनस 3 काय झाले कट. काय उरलं x मायनस 2 4x प्लस 3. कळालं नक्की. x मायनस 2 आणि 4x प्लस 3. काय अडचण नक्की. गुड. ओके स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हां घरी जाऊन बघून लिहून आहे. मी उद्या वया चेक करणार आहे. हां आता कितवा प्रश्न? 7वा. काय a कबू मायनस 27. याचे फॅक्टर सांगा. सांगा. a कबू 1 कबू मायनस 3 चा कबू. लिहू शकतो ना. याला कसं लिहिणार? a मायनस 3 आणि a². हां 3 गुणिले म्हणजे 3a प्लस 3 चा वर्ग किती 9. असं लिहायला काही अडचण. अजून दुसरा प्रश्न कोणता आहे? पहिला हा भाग झाला. हां दुसरा भाग काय? 5a² मायनस 16a प्लस 3. 5 आणि 3 चा प्रोडक्ट सांगा. प्रोडक्ट किती? 5 गुणिले 3 5 त्रिक 15. दोन संख्यांचा प्रोडक्ट 15 कधी असतो? आणि सम मात्र मायनस 16. मायनस 16 सांगा. प्रोडक्ट 15 पाडायचे आपल्याला. करणार 15 1 15 15 1 16 15 1 15 15 1 16 चालतं ना. मग असं लिहू का? 15 गुणिले 1 आणि मायनस 15 आणि मायनस 1. मग 15 मायनस मायनस काय झाले प्लस. मायनस 15 प्लस मायनस 1. मायनस 15 आणि मायनस 1 किती झाले? मायनस 15 मायनस 1 किती झाले? मायनस 16. मायनस 16 आहे. मायनस 16 आहे. याचे फॅक्टर पाडा. 15 मायनस 15 आहे नंतर मायनस 1 आहे प्लस 3. चालतं का? 15 आणि 1 16 झाले ना. 15 मायनस 15 आणि मायनस 1 किती झाले? 16. काय कॉमन काढू याच्यात? 5. 5a काय कॉमन काढा? किती काढणार रोहन? 5a. किती काढणार? 5a. 5 इथं राहील. 5 त्रिक किती झाले? 15. नंतर आता काय कॉमन काढणार? याच्यातून काय कॉमन काढणार बोला? 1. किती कॉमन काढणार? 1 आणि a मायनस 3. a मायनस 3. हां मग सांगा. a मायनस 3 5a मायनस 1 हे झाले याचे फॅक्टर. आता तिसरा 25a² मायनस 1 याचे फॅक्टर सांगा. 25 म्हणजे काय? 5a चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर करू शकतास. म्हणजे तुम्ही राहणार 5a मायनस 1 आणि 5a प्लस 1. 5a मायनस 1 आणि 5a प्लस 1 लिहू शकतो ना का नाही. आता सगळ्या प्रश्नाची मांडणी करायची. काय प्रश्न बोला? a कबू मायनस 27 अपॉन 5a² हां मायनस 16a प्लस 3 हां भागिले ना. हां नंतर सांगा. a² प्लस 3a प्लस 9 अपॉन 25a² मायनस 1. आता हे भागाकाराचं चिन्ह काढायचं तो उलट करायचं व्यस्त करायचं. काय करणार? हां a³ मायनस 27 अपॉन 5a² मायनस 16a प्लस 3 याचं उलट करा. म्हणजे जे डिनॉमिनेटर ते न्यूमरेटर आणि जे न्यूमरेटर ते डिनॉमिनेटर. 25a चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन a² प्लस 3a प्लस 9. बरोबर आहे का? आता यांचे फॅक्टर पाडा. आता a³ 27 ची व्हॅल्यू काय? ही इतकी. किती आहे सांगा. सांगा पटकन. पेन चेंज करू का? काय सांगा पटकन. a³ मायनस 27 ची किंमत किती आहे? हे पहा a³ मायनस 27 ची किंमत एवढी एवढी. सांगा काय ते? a मायनस 3 हां नंतर a² प्लस 3a प्लस 9. हां याची किंमत सांगा आता. 5a² 16a प्लस 3 याची किंमत सांगा. सांगा. a मायनस 3
हा 5a मायनस 1. हा याची किंमत सांगा. कोणाची? 25a स्क्वेअर मायनस 1 सांगा. 5a मायनस 1 5a प्लस 1. आता 25a स्क्वेअर मायनस 1 ची किंमत सांगा. 25a स्क्वेअर मायनस 1 ची किंमत सांगा. सांगा. 5a मायनस 1. हा कोणाची किंमत सांगितली रे? बरोबर. अरे राजा हो असं नाही. हा ही झाली. आता कोणाची? 25a स्क्वेअर मायनस 1 ची किंमत किती राहणार? ही किती ती? अरे किती आहे? 5a मायनस 1 आणि 5a प्लस किती? 1. ही किंमत ठेवावी लागेल ना. सांगा. 5a मायनस 1 5a प्लस 1. हा a स्क्वेअर 3a प्लस 9. a स्क्वेअर 3a प्लस 9. सांगा. a स्क्वेअर 3a प्लस 9 किती राहणार? बोला बोला. a स्क्वेअर 3a प्लस 9 कुठे ते? a स्क्वेअर प्लस 3a पण नाही. केलंच नाही का? काहीच नाही केलं. त्याला तसंच सोडा. त्याला तसंच सोडून द्या. a स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 ब्रॅकेट मारा फक्त बस. याच्यासारखं कोण दिसतं? दिसतंय का? दिसतं ना? दिसतं का? a स्क्वेअर 3a प्लस 9 a स्क्वेअर 3a प्लस 9 कट. a मायनस 3 a मायनस 3 कट. 5a मायनस 1 कट. 5a मायनस 1 कट. काय उरतंय? 5a प्लस राईट आहे का? घ्या लिहून. चालेल. कितवा प्रश्न आला? 7वा. आणि आता कितवा आहे? 8वा. शेवटचा आहे का आता? खरं सांगा. झालं मग? वा 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 चांगलं झालं. आज स्क्रीनशॉट का परत सॉल्व करूया. ठीक आहे. 1 मायनस 2x प्रश्न बघा प्लस x स्क्वेअर. याला असं लिहू करे. 1 मायनस x परत 1 मायनस x चालतं का? 1 मायनस x 1 मायनस x किती? हे पहा 1 मायनस x इंटू 1 मायनस x एक्सपांड करायला 1 आणि 1 मायनस x परत x परत 1 मायनस x 1 इंटू 1 1 1 इंटू x x मायनस x मायनस मायनस काय झाले? प्लस. हां x चा स्क्वेअर म्हणजे 1 x 2x आणि प्लस x स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2x प्लस x स्क्वेअर ची किंमत किती आली? याची किंमत किती आली? हां याची किंमत किती आली? बरोबर आली. किती? हां लिहा आता. 1 मायनस 2x प्लस x स्क्वेअर 1 मायनस x चा कबू इंटू 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 हां 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x. हां 1 मायनस 2x x किती होणार? बोला. त्याची किंमत किती राहणार? याची किंमत किती राहणार? सांगा पटापट. हां 1 मायनस x 1 मायनस x. हां हा फॉर्म्युला आला. 1 मायनस x नंतर 1 मायनस 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 काय आले? प्लस x आणि x चा स्क्वेअर. फॉर्म्युला आहे ना. a क्यूब मायनस b क्यूब प्लस इंटू 1 प्लस x x स्क्वेअर असंच ठेवा. आणि हे किती? 1 प्लस x. ही पट्टी काय झाली? कट. ही पट्टी काय झाली? कट. काय उरतं? बरोबर का? आता 1 मायनस x 1 प्लस x. ठीक आहे. तर इथं तुमची प्रॅक्टिस सेट फिनिश झालेली बाळांनो. वारंवार 2दा 3दा प्रॅक्टिस करा. क्वेश्चनला सॉल्व करा. आन्सर सॉल्व करा. ठीक आहे. तर पुढच्या जे लेक्चर आहे आपण पुढचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव काय? चॅप्टरचं नाव काय बाळांनो? हां व्हॅरिएशन. तर व्हॅरिएशन बघूया आपण. ठीक आहे. हा चॅप्टर मात्र कोणता झाला आपला? एक्सप्रेशन. ठीक आहे. फॅक्टरायझेशन ऑफ एक्सप्रेशन. ठीक आहे. तर सगळे लेक्चर वारंवार 5 जा. पूर्ण चॅप्टर फिनिश झालेला आहे. धन्यवाद.